तुम्ही कमी खाताय तरी वजन कमी होत नाही, कदाचित तुमचा मेटाबॉलिझम स्लो झाला आहे. मेटाबॉलिझम म्हणजे काय? तर तुम्ही जे खातात ते एनर्जीमध्ये कन्व्हर्ट करण्याची प्रोसेस म्हणजे मेटाबॉलिझम. जर मेटाबॉलिझम फास्ट असेल तर याचा अर्थ असा की तुमचं शरीर कॅलरीज पटकन बर्न करतं. या उलट मेटाबॉलिझम स्लो असेल तर याचा अर्थ असा की तुमचं शरीर कॅलरीज बर्न करण्याऐवजी ते फॅटमध्ये कन्व्हर्ट करतं. आणि साहजिकच मेटाबॉलिझम स्लो का होतं हे जर जाणून घ्यायचं असेल तर त्याच्या मागं काही कारणं आहेत, जसं की कमी खाणं, ज्याला आपण क्रॅश डाएटिंग म्हणतो. दुसरं झोप कमी. तिसरं स्ट्रेस जास्त. गट हेल्थ खराब असेल तर, फिजिकल ॲक्टिव्हिटीज कमी असेल तरीसुद्धा मेटाबॉलिझम स्लो होतो. आणि म्हणूनच मेटाबॉलिझम स्लो असेल तर काही लोक म्हणतात मी काहीच खात नाही तरी वजन कमी होत नाही. कारण प्रॉब्लेम डाएटमध्ये नाही, मेटाबॉलिझममध्ये आहे. मित्रांनो, जर तुम्हालासुद्धा हेच चॅलेंज असेल, तुम्हीसुद्धा तुमचा मेटाबॉलिझम पुन्हा पूर्ववत किंवा पुन्हा ॲक्टिवेट करायचा असेल तर मला कमेंट करा किंवा मेसेज करा मेटाबॉलिझम, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा. मी तुम्हाला फ्री गाईड पाठवेन. आणि याच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की फॉलो करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.